जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। रामकृष्ण हरी माऊली। या पृथ्वी तलावरती संत जन्माला आल्यानंतर संतांनी आपल्याला केवळ आणि केवळ सावधानतेचा संदेश दिलेला आहे। आता तरी हो जागा, नाहीतर पुढे आहे दगा। संत तुकाराम महाराजांनी खूप सुंदर अशा आपल्या अभंगवाणीमधून सांगितलेलं आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। माणसानं क्षणाक्षणाला हाच विचार केला पाहिजे की हा भवसागर म्हणजे हा संसार आपण कशा पद्धतीनं तरून जाऊ शकतो, याचा विचार माणसानं नेहमी म्हणजे सदोदित केला पाहिजे। कारण हा माणसाचा जन्म जो आपल्याला आहे, जसं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक एक योनी कोट कोट फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा। हा मानवाचा जो जन्म आहे तो आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही माऊली। तर याच्यासाठी आपल्याला 83,99,999 योनी फिरून हा माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत असताना म्हणत आहेत की अर्जुना, सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाटे, या परी उत्तम कीर्ती मी रचली नाही। की अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो आणि तो केवळ आणि केवळ माझं नामस्मरण करण्यासाठी, माझं गुणगान गाण्यासाठी, माझी भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी तरीच जन्मा यावे, दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी काय श्वान सुपडे बापुडी। विठ्ठल पंतांनी सुद्धा आपल्या सुंदर अशा वाणीमधून सांगितलेलं आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला ह्या देवाची प्राप्ती व्हावी, त्या विठ्ठलाची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे, नाहीतर डुकराच्या कुत्र्याच्या जन्माला आलेलं बरं आहे म्हणून सांगितलेलं आहे। म्हणून माऊली, आपण जाग झालं पाहिजे। संत आपल्याला काय सांगत आहेत याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। संतांनी नेहमी वारंवार आपल्याला सावधान केलं आहे, म्हणून काय संतांनी आपल्याला सांगितलं आहे या संदेशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या खणखणीत अशा वाणीमध्ये सांगितलेलं आहे। आपल्याला हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, पारमार्थिक प्रवचन ऐकण्यासाठी, पारमार्थिक माहिती कळण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।